विनायक बोराडे सर, आपल्या सर्वांचं मनापासून सहर्षाचं स्वागत. यानंतर आपण काही सन्मान नंतर येऊ, पण साहेबांना जायचे म्हणून साहेबांना बोलण्याची संधी देऊ आणि त्यांच्यानंतर टिळेकर साहेब बोलतील. की शिक्षक रिटायर झाल्यानंतर ही मुलं जेव्हा मोठी होती, त्यांनी घडवलेली मुलं जेव्हा मोठी होतात आणि तीही रस्त्यात भेटल्यावर सुद्धा पाया पडतात, ते समाधान फार वेगळं. मी 93 त्यांचं माझं जॉईनिंग थोड्याफार फरकाने पुढे मागे, ते 92चं जॉईनिंग आहे, माझं 93चं जॉईनिंग आहे. 93 ते 2009 पर्यंत मी शिक्षक म्हणून काम केलं. त्यातले विद्यार्थी आजही मला घरी भेटायला येतात कधी कधी आवर्जून, आणि खूप समाधान वाटतं की मी आदिवासी भागात काम केलं, अकोले जिल्ह्यात, अकोले तालुक्यात, नगर जिल्ह्यातल्या. परंतु ज्या आदिवासी गावात काम केलं मी, तिथली मुलं आज पुण्यामध्ये इंजिनियर आहेत, BCS वगैरे केले, 2-3 मुली DED झाल्या, शिक्षिका म्हणून काम करतायत. आणि याच्यासारखं समाधान काय की आपण घडवलेली ही पोरं आज समाजामध्ये एक चांगलं नावलौकिक करतात. याच्यासारखं समाधान शिक्षकाला काहीच नाही. भले ते तुमचे पुरस्कार वगैरे, पुरस्कार ही एक फार, आता आमचा एक मित्र नगरचा लेखक आहे, तो आपला चेष्टेत म्हणतो, आजकाल आदर्श शिक्षक पुरस्कार दिला तर ते एका शिवीसारखा वापरला जातो. म्हणलं कसं काय? तो म्हणतो एखादी चूक घडली त्या शिक्षकाला कळत न कळत, पण लोक सांगतात हा तो आदर्श शिक्षक, हाच तो. अरे काय म्हणे, शिक्षक येतो, चुकू शकत नाही का? चुकू शकतो एखादा माणूस. शिक्षक हा माणूसच आहे, चूक होऊ शकते नाही असं नाही, पण तो चुकला म्हणजे फार मोठा गुन्हेगार आहे असं नाही. त्याच्या चुकीला आपण समजून घेतलं पाहिजे की मनुष्याच्या हातून चुका घडतात आणि काम करणाऱ्याकडनं चुका घडतात. ज्यांनी कामच केलं नाही त्याच्याकडनं कधीच काही चुका घडायचं काही कारणच नाही ना. कारण नाही केलं तर चुका घडत नाही. म्हणून माणसाकडनं चुका ह्या घडणार आहेत काम करणाऱ्या, पण आपण त्यांना सगळ्यांना समजून घेऊन चाललं पाहिजे. आणि ह्या चुका जेव्हा आपल्याला समजतात, दोन प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे चूक झाली, त्याला कळालं नाही की तो कबूल करतो, चला चुकलं माझ्याकडनं, तर त्याला सुधारण्याची संधी असते आणि तो सुधरून घेतो. पण जो चूक झालेली कळाली तरी सुद्धा कबूलच करत नाही, तो मान्यच करत नाही की माझं काहीतरी चुकलं, त्याच्या आयुष्यात काही राम नाही. कारण का, जो स्वतःच्या चुका समजून घेत नाही आणि चुका सुधरत नाही त्याला मनुष्यच म्हणायचं नसतं. तो त्या चुका पुन्हा पुन्हा करतच राहणार असतो. आपण ती चुका अशी दुर्लक्षित करायची असते. एका चांगल्या माणसाच्या अजूनही एका ठिकाणी मला बोलवलं होतं, आता मी नाव नाही सांगणार त्यांचं, तुम्हाला नंतर कळेलच, सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला. म्हणजे तिथं परिषदेला जायचं होतं मला, परिषदेला. पण नंतर मला कळालं की परिषदेत त्यांचं सेवानिवृत्तीचं आहे, कारण त्यांना म्हटलं माफ करा, मी पुढच्या वेळी, कारण मला कोणाबद्दल खोटं बोलता येत नाही, माझा स्वभावच नाही. जे खरं असेल ना ते मी खरं बोलून मोकळा होतो. चांगल्या माणसाला चांगलं म्हणणं आणि चुकीच्या माणसाला चुकीचं म्हणणं हे माझ्या रक्तात आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळे मी त्याला सांगितलं मला आता जमणार नाही, पुढच्या 2 परिषदा करायला वेळ पुरणार नाही, म्हणून मी त्यांना अगदी प्रामाणिकपणे नकार दिला यायला. आणि त्यांनाही ते कळालं, त्यांनी ते कबूल केलं, हरकत नाही, तुम्ही घेऊ नका पुढच्या वेळेस. सांगायचं तात्पर्य, भुजबळ सरांसारखा एक चांगला माणूस, एक चांगली सेवा देऊन, भुजबळ सर सेवानिवृत्तीनंतर आयुष्य फार गमतीचं असतं. सेवानिवृत्तांच्या सामाजिक समस्या नावाचा एक आम्हाला, माझं मानसशास्त्रात MA, तर मानसशास्त्र शिकत असताना सेवानिवृत्तीनंतरच्या समस्या होत्या. ज्या माणसानं 30-35 वर्ष चाकोरीबद्ध जीवन जगला, त्याला एक चाकोरी पद्धतीची सवय लागली असते. सकाळी उठलं की आवरणं, एका विशिष्ट वेळेपर्यंत आवरणं, तर डबा तयार करून घेणं, डबा घेणं, शाळेला येणं, शाळेतलं काम करणं, जाणं, हे सायकल ठरलेलं असतं, घड्याळ ठरलेलं असतं त्याचं. आणि एकदा सेवानिवृत्त झाला की सकाळी आवरायला तो निघाला की घरातली पोरं लगेच म्हणतात, आता काय बाप्पा पुढे जायचंय तुम्हाला, आता आम्हाला आवरू द्या आधी, का आपल्याला बाजूला सांगतात, आता आम्हाला आवरू द्या, तुमचं काही नाही महत्वाचं. सगळ्यांनी सांगायचं आता तुम्हाला पुढे जायचं नाही, तुम्ही थांबा, नंतर पाहू.
कारण का तर आता तुम्हाला ती चाकोरी राहिलेली नाही. पण एक सांगतो, जर तुम्हाला तुमच्याकडे जर एखादी कला असेल तर ती कला अवश्य जोपासा. भले मग ते तुम्हाला भजनी मंडळात जाण्याचा छंद असू द्या किंवा चित्र काढण्याचा छंद असू द्या, छंद जोपासा. म्हणजे हे जे वैफल्य नंतर येतं ना सेवानिवृत्तीनंतर, ते येत नाही. बरीचशी लोक सेवानिवृत्तीनंतर वैफल्यग्रस्त होतात. आता करू काय ही समस्या असते त्यांच्याकडून. करू काय, कारण का तर करण्यासारखं काही राहिलंच नाही असं त्यांना वाटायला लागतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, माणसानं आयुष्यात एकतरी कला जोपासावी. एखादी कला असली ना तर मनुष्य आनंदानं जीवन जगायला शिकतो. आणि काहीच कला नसेल ना तर आपण किमान आपल्या ज्ञानाचा वापर समाजासाठी करण्यासाठी, मुलांना मार्गदर्शन करणं, पालकांना मोफत मार्गदर्शन करणं, एवढं जरी केलं तरी आपला वेळ अगदी चांगला जाईल. सेवानिवृत्ती प्रत्येकाच्या आयुष्यात मी नेहमी सांगत असतो. तसं गीतेमध्ये सांगितलंय, जो जीव जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चित आहे. अगदी तसंच जो जीव शासकीय सेवेत आला त्याची शासकीय सेवानिवृत्ती अगदी निश्चित आहे. फक्त काहींची सेवा 30 वर्ष होती, काहींची 25 होते, काहींची 38 वर्ष होते. 38-39 वर्षापर्यंत सेवा करणारी लोक आहेत. त्यामुळे सेवानिवृत्ती हा एक आपल्या जीवनातला अविभाज्य भाग आहे. फक्त तुम्ही तुमची सेवा कशी केली हे तुमच्या समाधानाचं आणि आनंदाचं कारण आहे. म्हणून अजूनही ज्यांच्या सेवा थोड्याफार राहिल्या, 4 वर्ष, 10 वर्ष, 2 वर्ष, त्यांनी 2-4 वर्ष तरी समाधानाने आणि आनंदाने काम करा. ही मी तुम्हाला एक शुभेच्छा संदेश देतो. आपल्या बीडमध्ये शाल आणि श्रीफळ हे आता हद्दपार करायचं मी ठरवलंय. उद्या मी इकडं तालुक्याला आता अजून पूर्णपणे जॉईन नाही झालो, जिल्ह्याचा कारभार चालू असल्यामुळं, पण आल्यानंतर पहिला खातवा मी तो काढणार. अजिबात 1740 श्रीफळ ठीक आहे, तुम्हाला फार द्यावं वाटतं नाही, एखादं पुस्तक द्या. आणि आपला जी आर आहे, शासन निर्णय, मी मनाने काही सांगत नाही, शासन निर्णय संदर्भ घेऊन मी तुम्हाला पत्र देणार आहे सगळ्यांना, सगळ्या बीटलाच, की आपल्याकडे सांगितलंय की वाचन संस्कृती वाढावी याच्यासाठी एखादं छोटं पुस्तक द्या. 10, 20, 50 रुपयात तुम्हाला सांगतो, चांगले चांगले जर ग्रंथ दिंड्या आल्या ना तर 60-70 रुपयात अगदी 400-400 रुपयाची पुस्तकं मिळतात. तुम्ही फोटो जिंकून गेले शासकीय मुद्रणालयात 100 रुपयामध्ये गाथा मिळते तुकाराम महाराजांची, एवढी मोठी गाथा आहे, 100 रुपयात मिळते. असे 5-50 पुस्तकं आणूनच ठेवा शाळेत प्रत्येकाला. कुणीही अधिकारी आला, पदाधिकारी आला तर सन्मान करायचा असेल, फक्त पुस्तक द्यायचं, काहीही त्याच्यासोबत द्यायची गरज नाही. असला तो वाचन प्रेमी तो वाचील, नसेल तर दुसऱ्या कोणाला तरी देऊन टाकील, पण ते उपयोगात येईल. या शालीचा याचा काही होत नाही. माझ्या घरात बायको मी जर सत्कार घेऊन गेलो शालीचा तर त्याच्यावरून तनतन करायला सुरुवात करते. तुम्हाला कोण सांगतंय आणायला घरी? 100 शाली मागच्या वेळी जमा झाल्या, एका अनाथाला आम्ही देऊन टाकल्या. अनाथ आश्रमात त्या वृद्धांना तेवढं थंडीच्या दिवसात पांघरून बसलं होतं. आता पुढच्या 5-50 आहेत. थंडीचे दिवस सुरू झाले की दिवाळीच्या दरम्यान त्या एखाद्या अनाथ आश्रमात किंवा एखाद्या वृद्धाश्रमामध्ये आम्ही ते देऊन टाकतो सगळ्या शाळेत, कारण दुसरा काही त्याचा वापर होऊ शकत नाही. म्हणून व्यर्थ ते पैसा घालण्यापेक्षा पुस्तक घेऊन सत्कार करायची हीच पद्धत योग्य आणि हीच आपण जोपासणार आहोत. आणि हीच तुम्हाला सक्तीनं मी जोपासायला लावणार आहे. मला जर फोटोत परत पुढे शाली आणि श्रीफळ दिसलं की समजायचं एक नोटीस तुम्हाला मी देऊन टाकली, समजा की मी इथंच जाहीरपणे सांगतो. म्हणून मी स्वतः शाली घ्यायचं बंद केलं. अजिबात शाली मी स्वीकारणार नाही, स्पष्ट शब्दात सांगून टाकलं. तुम्ही सुद्धा सगळे ते पाळा. भुजबळ सर, तुम्हाला सेवानिवृत्तीनंतर जर तुमचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्यपूर्ण जाऊ, भरभराटीचं जाऊ, एवढ्या सदिच्छा व्यक्त करतो. मला कमीत कमी 3 तरी माझ्या परिषदा मी अटेंड कराव्या, 3 परिषदांमध्ये तरी मी लोकांशी बोलावं अशी आज माझी इच्छा आहे. म्हणून मी तुमची सगळ्यांची माफी मागून रजा घेतो, कारण तेवढ्यासाठी मी अध्यक्ष करून आता मोठलो होतो. तर सरांनी छान छान गीतेतली उदाहरणं सांगितली की माणूस जन्माला आला तर त्याला मृत्यू असतो. अध्यात्मावरती बोलायचं आहे ठिकाण नाही, पण तशाच पद्धतीने एकदा माणूस नोकरीला लागला की त्याला रिटायर व्हावंच लागतं आणि तो हातचा दिवस आहे. म्हणजे प्रदीप धुमाळ सरांच्या बाबतीत मी एक गोष्ट आवर्जून सांगेन की प्रदीप भुजबळ सर, मी एक गोष्ट आवर्जून सांगेन
की सुख दुःखाचा मिलाप हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सुख या दृष्टीने आहे की तुम्ही आता साचेबंद जीवनातून मुक्त झाला. आजपासून तुम्हाला 10 वाजता शाळेत येण्याची गरज नाही. मुख्याध्यापक विद्यार्थ्यापुढे जाण्याची गरज नाही. तुम्ही पूर्णपणे मुक्त झाला. तुम्हाला कुणीही विचारणार नाही की तुम्ही शाळेत का आला नाहीस म्हणून. याचा आनंद आहे. पण दुःख एका गोष्टीचं आहे, दुःख एका गोष्टीचं आहे की हे जे समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत ना ते तुमच्या अध्यापनापासून वंचित राहणार आहे. म्हणजे जो समाज घडवण्याचं काम जो शिक्षक करत असतो, तुम्ही पहा ही जी मुलं घडवण्याचं काम आहे ना, हा खऱ्या अर्थाने जर कोण करीत असेल तर शिक्षक करत असतो, सरपंच. आणि बऱ्याच दिवसापासून शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी घडवलेले आहेत. याचं दुःख आहे. म्हणजे सुख याचं आहे की ते मुक्त झाले याचं सुख आहे, आणि दुःख याचं आहे की आपले विद्यार्थी आता अध्यापनापासून वंचित राहणार आहे याचं दुःख आहे. नीतिन्यायाचा कास धरणारा उज्ज्वल आणि पवित्र समाज जर निर्माण करायचा असेल, येणाऱ्या कोणत्याही संकटाला धैर्याने सामोरं जाणारी माणसं जर तयार करायची असेल तर विद्यार्थ्यावरती चांगले संस्कार घडणं गरजेचं आहे. आणि चांगले संस्कार घडवण्यासाठी 2च ठिकाणं आहेत, एक म्हणजे शाळा आणि दुसरे म्हणजे आईवडील. तर अशा प्रकारे चांगले विद्यार्थी घडवण्याचं काम आयुष्यभर प्रदीप सरांनी केलेलं आहे. आवर्जून सांगतो की ते माझ्याच गावचे आहेत. म्हणजे तळेगावचं त्यांचं मूळ गाव आहे. तळेगावमधून ते वाघोलीला गेले. तिथे सर ते वाघोलीला गेले आणि वाघोलीमध्ये जाऊन स्थायिक झाले. म्हणजे मला सांगायचं तात्पर्य एक आहे की तळेगावचा माणूस वाघोलीला गेला, वाघोलीत जाऊन ते स्थायिक झाले. जिथले जातात ते तिथले होतात. योगायोगाने बदली होऊन ते कुठे आले, आपटीला आले. पण आणि आता ढगेल सर कुठे ते आपटीचे सुद्धा स्थायिक झालेत. तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. म्हणजे ते ज्या ठिकाणी जातात ना तिथे ते स्थायिक होतात. या इतका गोडवा त्यांच्याजवळ आहे. परत एकदा विद्यार्थी जसे कंटाळलेले दिसतात. परत एकदा सरांना भावी आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आमच्या चाकण बीटच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो. सुख, शांती, समाधान, उत्तम आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये घडो. एक गोष्ट बिलार सर, एक गोष्ट आवर्जून घडली असती या ठिकाणी. आज आता आमच्या मरकळमध्ये असाच एक कार्यक्रम आहे. सगळे शिक्षक त्या ठिकाणी बोलवलेले आहेत. एक शिक्षण परिषद बी आज योगायोगाने होती. तुम्ही खरं तर शिक्षण परिषद आज याच ठिकाणी बोलायला पाहिजे. पाऊस जरी असताना तरी शिक्षण परिषद फार छान झाली असती. कारण ओरंडा होत असेल. कारण आज नाहीच पाऊस आला योगायोगाने. सगळे शिक्षक मला वाटतं कोरेगाव केंद्रात ते सिद्धेविषयी शिक्षकासमोर तो कार्यक्रम झाला असता. अजून उठावदार कार्यक्रम झाला असता सर. ठीक आहे. परंतु ठीक आहे, चला विद्यार्थी आहेत, मुख्याध्यापक आहेत, ग्रामस्थ आहेत, अधिकारी बी सगळे आहेत. फक्त एकच आहे की शिक्षक योगायोगाने नाही आले. चला असू द्या. पण सगळ्यांच्या शुभेच्छा मनापासून तुमच्या पाठीमागे आहे. तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, उत्तम आरोग्य लाभो. सेवानिवृत्तीचा काळ तुमचा सुखाचा जावो. तुमचं आरोग्य चांगलं राहो. एकदा तुम्हाला सांगतो मी एक उदाहरण. मी केंद्र प्रमुख होतो. कोरोनाचा काळ चाललेला होता. सर्वेक्षण करायची परिस्थिती होती आणि नेम असा होता की कोणत्याही शिक्षकाला रजा द्यायची नाही. काही झालं तरी चालेल पण त्याला सर्वेक्षण करायलाच लावायचं. कोरोना घराघरामध्ये जायचं, ती मशीन लावायची आणि सर्वेक्षण करायचं आणि संध्याकाळी सगळे रिपोर्ट माझ्याकडे आणून द्यायचे. असा नियम होता. आणि त्यावेळेस सरांचा मुलाचा मला वाटतं सरांच्या मुलाचा डायबिटीस खूप वाढलेला होता. त्याला ॲडमिट करायचं होतं. मुलगा आजारी होता. तरी सुद्धा सर कामाला आले. म्हणजे मी आज सर्वेक्षण करायला जातो. पण जाता जाता ते मला म्हणाले, सर माझा मुलगा ॲडमिट आहे, जर मला तुम्ही सोडलं तर फार बरं होईल. म्हणजे कर्तव्यामध्ये कसूर न करण्याची त्यांची प्रवृत्ती मला त्यापासून दिवसापासून दिसून आली. कर्तव्यामध्ये निष्ठावान असणारा माणूस आज आपल्या शाळेत निवृत्त होतोय. आमचे विद्यार्थी एका चांगल्या शिक्षकाला मुकणार आहेत. मनापासून दुःख होतंय, परंतु तरी सुद्धा ते जीवनामध्ये
आता पूर्णपणे स्वच्छंदी जीवन जगू शकतील, म्हणून त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आमच्या चाकण बीट वतीच्या वतीने, आमच्या खेड पंचायत समितीच्या वतीने मी मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. जसं आत्ता आपल्या देंगे साहेबांनी सांगितलं की अनेक शिक्षण परिषदा. ज्येष्ठ शिक्षक श्री भुजबळ सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. आदरणीय सर म्हणजे सुरेल आवाज राखलेले, शांतपणे न रागवता सूचना देणारे. सफाई असो, परिपाठ असो किंवा कवायत, सफाई असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी, भुजबळ सर आम्हावर कधीही रागवले नाही. न रागवताही त्यांनी आम्हाला शिस्त लावली. भुजबळ सर आम्हाला जरी शिकवाय नसले तरी मैदानावर होणाऱ्या सामूहिक कार्यक्रमात त्यांनी शिकवलेली अरे खोप्यामध्ये खोपा ही सुंदर व चालबद्ध कविता मी कधीही विसरू शकणार नाही. सरांचा शाळेतील 1 वर्षाचा कालावधी कमी असला तरी आम्ही त्यांच्याकडून शिस्त, नियमितता, शांतपणे बोलणे हे गुण नक्कीच शिकलो आहोत. आज सर आपल्या शाळेतून सेवानिवृत्त होत आहे. सेवानिवृत्तीनंतरचा त्यांचा काळ आनंददायी, आरामदायी, आरोग्यदायी जावो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना. सरांना सेवानिवृत्ती दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगोदर बरेच वर्ष त्यांनी तिथे सेवा केली आणि त्यांनी आणि मला थोडे दिवस एकत्र सेवा करायची संधी मिळाली. वयाने ते माझ्या खूप ज्येष्ठ आहे. माझे अजून 3च वर्ष शिल्लक आहे. ते माझ्यापेक्षा खूप ज्येष्ठ होते. परंतु एखाद्या कामामध्ये आपल्याला सोपवलेलं काम प्रामाणिकपणे करणारा एक हरवणारी असा शिक्षक, आणि वयाने आताही वाटत नाही की ते आमच्यापेक्षा कमी वयाचे दिसतात, परंतु प्रत्येकानं आपलं शरीर जसं जोपासलंय. आता काटक माणसं त्याचं वय म्हणजे हे पर्व संपलेलं आहे. प्रत्येकाच्या गरजेपेक्षा जास्त गिरी वाढलेले आहेत. परंतु त्यांच्याकडे जर पाहिलं ना की त्यांची शरीरयष्टी ही अतिशय जशी आपल्याला आरोग्यदायी ठेवायला पाहिजे तशी आहे. आणि म्हणून एक आरोग्य जपलेला माणूस आणि कुटुंब वत्सल असणारा एक माणूस की ज्यांनी आता ते या गावामध्ये फक्त शेवटच्या सेवेसाठी आले नाही, तर त्या गावामध्ये स्वतःच्या नावावर 7-12 केलाय, जमीन घेतली, घर बांधायचं काम चाललंय. म्हणजे ते आपली गावचे ग्रामस्थ होत आहेत. त्यामुळं आपलीकरांना आनंद असेल की एक मूळ गाव असणारं तळेगाव, परंतु वाघवली स्थायिक असणारा एक शिक्षक आपली गावकरांचं जे प्रेम आहे त्या प्रेमाच्या पोटी आणि धगेगुजींच्या सहकार्याने ते या ठिकाणी वास्तव्यामध्ये येत आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये विद्यार्थी घडवत असताना प्रामाणिकपणे काम केले. कुटुंबातील काही थोड्याशा अडचणी असतील त्याही बाजूला ठेवून एक प्रामाणिकपणे अगदी सेवानिवृत्त होईपर्यंत कुठेही आपल्या कामाप्रती असणारी जी काही प्रामाणिकपणा आहे तो त्यांनी जपला. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊया. त्यांचं पुढील आयुष्य निरोगी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आतापर्यंत जी असणारी भरभराट आहे त्याच्या 10 पट त्यांची भरभराट भविष्यामध्ये व्हावी अशा प्रकारची सद्भावना आपण या ठिकाणी व्यक्त करूया. आपण या ठिकाणी भरपूर असा वेळ झालेला आहे. आपल्याला 1:30 वाजता आम्हाला शिक्षण परिषदेवर जायचं आहे. त्यामुळे आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं मी त्यांना पुन्हा एकदा उर्वरित सेवानिवृत्तीच्यासाठी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. भेट दिलं होतं
आणि आज त्यांच्या निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्त सुद्धा आज सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णपणे शैक्षणिक साहित्याचा सेट त्यांनी आणलेला आहे। यानंतर भुजबळ मॅडमच्या वतीने यावेळेस ते सर्व साहित्य त्यांनी दिलेलं आहे। त्यांचे सरांचे आभार। आजचे सत्कारमूर्ती आमचे सगळ्यांचे आवडते की जे 1.5 वर्षापूर्वी आमच्यामध्ये आले आणि एकदम असे मनापासून सगळे मिसळून गेलो। तर असे आमच्या आजच्या कार्यक्रमाचे सेवापूर्ती सोहळ्याचे सत्कारमूर्ती भुजबळ सर, त्यांच्या सौ, त्यांचे उपस्थित सगळे पाहुणे मंडळी, आता शिक्षक तर आपले गेलेले सगळे, आज आपल्या गावातले सरपंच, उपसरपंच, गावातले सगळे प्रतिष्ठित मंडळी, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, माझे सगळे सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे मला असं वाटलं की आपल्या पण सेवानिवृत्तीचा कार्यक्रम जवळ येतोय, आपल्यातून एक जण निवृत्त होतोय, तर तेव्हा आपल्याला निदान त्यांना शुभेच्छा तरी देता आल्या पाहिजे, एवढं पुरतं तरी आपण बोललं पाहिजे, म्हणून मी आलेली आहे। तर मी थोडक्यात आवडते सगळे भुजबळ सरांचा स्वभाव अतिशय शांत संयमी सगळ्यांनी सांगितलंय, आम्ही पण तो अनुभवलाय। त्यांच्यामध्ये एक विशेष गुण आम्हाला या 1.5 वर्षामध्ये आढळला, तो म्हणजे त्यांचं गायन। त्यांचा आवाज अतिशय सुंदर आहे आणि गायन त्यांचं एकदम छान आहे, म्हणजे कुठलंही गीत असू दे ते असे दुसऱ्यांना खिळवून ठेवतील असं त्यांचं गायन आहे। तर मला त्यांना हे सांगायचं आहे की तुमचा हा छंद की जो आम्ही नोटीस केला, तो छंद तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की जोपासा, कारण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पोकळी निर्माण होती, पण ती पोकळी निर्माण होऊन देऊ नका। जरी आता तुम्ही निवृत्त झाले तरी त्याच्या पुढे सुद्धा एक नवीन क्षितिज आहे, त्या क्षितिजाकडे तुम्ही बघा आणि सगळे तुमचे छंद जोपासा, तुमचे आहार, व्यायाम, विश्रांती, तुमच्या कुटुंबासाठी वेळ द्या। आणि त्या निमित्ताने मी म्हणेन की निरोप द्यायचा कुणी, घ्यायचा कुणी, आपण तर साधेच निरोपाचे नाही। आणि सरांच्या बाबतीत एक मला सांगायला आवडेल की रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा। की सरांना सांगत की संसार हे बाकीचे उद्योग हे सगळं सारखं चालूच असते, यानंतर तुम्ही स्वतःला वेळ द्या, छानपैकी जगा, कुणाचं टेन्शन घेऊ नका, जेवढं काय प्रॉब्लेम असतील ते काही सोडवा, जे सुटत नाही ते सोडून द्या आणि निवांतपणे इथून पुढचं आयुष्य जगा। तर सरांना भावी आयुष्यासाठी, त्यांच्या निरामय जीवनासाठी आमच्या सगळ्या शिक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। ज्ञानेश्वर महाराजांच्या सर्व असणाऱ्या संतांच्या पालख्या आज पंढरपूरला आपला निरोप घेऊन शेवटच्या क्रमावर जात असताना आजची सेवा या स्वारीच्या निमित्तानं हा स्वर्गीय सोहळा नाही, म्हणून गुरुजींच्या माध्यमातून आज सेवापूर्ती समारंभाचा कार्यक्रम, शेवटचा क्षण, शेवटचा सत्कार आणि शेवटची वारी महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी या ठिकाणी त्यांनी परिक्रम केलं शिक्षणाच्या बाबतीत, आणि शेवट आपटी या ठिकाणी परिक्रम करता करता आपला सौजन्याचं घर पण तयार केलं आणि शेवटचा पाया आपटीमध्ये रचला आणि आपटीमध्ये सेवा पूर्ण करण्याचा योग आजचा दिन अतिशय आनंदाच्या वातावरणात तुमच्या असता जीवनदायी असा ठरलेला आहे। श्री प्रदीप दत्तात्रय भुजबळ गुरुजी यांचा शेवटचा काल, शेवटची सेवा आपटी या गावची ठरलेली आहे। सगळ्यांच्या मध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व, आता ज्यांचा नामोल्लेख केला ते माझ्या ध्यानात पण आलं होतं की आता हे आपल्या जिल्ह्याचे नेते आणि विस्तार अधिकारी यांनी चांगल्या प्रकारचं नेतृत्व आपल्या या ठिकाणी मांडलं की हे हारगुच्छ आहेत ना, हे बंद करा, एक सेवा पुस्तिका घे, त्यांचा सत्कार करत आले। अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी त्यांनी आपली सेवा आपल्यासमोर सादर केली। अत्यंत अनेक वक्त्यांनी त्यांचा नामोल्लेख केला, त्यांच्या असताना जीवनक्रम सांगितला, सेवेच्या बाबतीतली सेवा कशी करायची आहे हा आदर पण त्यांनी सांगितला। आणि उपस्थित असलेले सर्व आपटे गावाचे ग्रामस्थ असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, आपटे ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे वित्त कार्य समितीचे चेअरमन, माजी चेअरमन, त्यांचे सर्व सहकारी, सर्व जिल्हा परिषदेचा शिक्षक स्टाफ
आणि जिल्हा परिषदचे सर्व असणारे या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, माझ्या समोर बसलेले असलेले सर्व बालक, यांना सर्वांच्या वतीनं या ठिकाणी आजच्या सेवानिवृत्त असलेल्या गुरुजींना सन्मानाचं या ठिकाणी पायवारी सेवन सर्वांच्या हस्ते या ठिकाणी समर्पित करतो आणि उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं यांचं पुढील आयुष्य अत्यंत सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं जावं ही परमेश्वर शांती आणि भैरवनाथाच्या चंदी या ठिकाणी विनंती करतो. उपस्थित असलेले आणि एक आदर्श तुम्ही या गावाला लावून दिलेला आहे. 58 वर्षे पूर्ण झाली माझी, पण पहिलीपासून काकड आरतीचा भजनाचा कार्यक्रम, आद्यंताचा कार्यक्रम, मी पण या ठिकाणी आमची काही सेवा निवृत्त काय हे असणाऱ्या संस्थेमध्ये सेवा आपली संपलेली नाही. गुरुजी 18 वर्ष झाली, आजही मी 50 वर्षामध्ये ही सेवा पूर्ण करतोय. मला तुमची सांगारी या ठिकाणी आपल्या आपटी गावामध्ये लाभली पाहिजे. काकड आरतीला तुम्ही आले पाहिजे, अखंड ज्ञानम सत्याला आले पाहिजे. तुमची सेवा आपटी गावाला इथून पुढे तुम्ही दाखवायची आहे. 18 वर्ष तुमचं आहे, माझं पण आहे. ताई आपण पण या ठिकाणी सेवा देतात. इथून पुढचं आयुष्य जगण्याचं काम परमेश्वरानं आपल्याला ठेवलेलं आहे. म्हणून तुम्ही या गावामध्ये स्थायी झाले, गण मांडण्याचं नियोजन केलेलं आहे. भैरवनाथाची देवाची सेवा करण्याने काही कमी पडत नाही. म्हणून उद्याचा काल मुलांच्या, सुनांच्या आणि असताना आत्मांच्या याच्यामध्ये सुखदायी घालण्यासाठी देवाची सेवा करण्याचं काम तुम्हाला या गावात लाभलेलं आहे. हे अत्यंत चांगल्या प्रकारे तुमच्या असणाऱ्या आनंदाला लाभलेलं आहे. ही चांगल्या प्रकारची संस्कृती तुमच्या घराला लाभलेली आहे. म्हणून हे गाव तुम्हाला लाभलं. म्हणून उपस्थित या गावाच्या माध्यमातून या ठिकाणी सरपंच असतील, आमचे सर्व ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील, आदर्श सरपंच पुरस्कार मिळाले अतुल मुरकुटे, गावचा कारभार करताना अत्यंत चांगल्या प्रकारचं काम या माणसाने केलं. मी सगळ्यांचाच नामोल्लेख करतो. आमचे नाना असतील, त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारचं काम केलं. आत्ताचे युवा कार्यकर्ते सचिन आप्पा गानगुडे असतील, इथून पुढे आपला पण कालावधी चांगल्या प्रकारे या ठिकाणी तुम्ही सगळ्यांना सहकार्य केलं. आपण काम केलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या आपटी गावचा 13 वर्षाचा 13 गुरुजी, आपटी गावात महादेव मंदिर होऊन 13 वर्ष झाली, त्याची आमची हातून देणे बाकी होती. असा एक माणूस भेटला की त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र केलं. शेतकऱ्याचा कर वर्षांनी भरायचा असतो. सोसायटी ती काढलेली असती. 100% सोसायटीचं नियोजन करून 100% सोसायटी पूर्ण केली. अशा प्रकारचे निलेश शिवले यांनी 13 वर्षात महादेव मंदिराचा असणारा रकमेचा तेढा सोडवला. या वर्षी त्याचं कितीतरी गावाने कौतुक करायला पाहिजे. केलं आपण पण. अशा प्रकारची माणसं भेटली. अतुल सारखा सरपंच भेटला. गावाला आदर्श सरपंच पुरस्कार, पाणी, रस्ता, लाईट वंचित ठेवलं नाही. इथून पुढे पण या ठिकाणी येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपलं काम नियोजन करावं, नियोजित करावं, नियोजित ठेवावं. अशा प्रकारचं काम आणि ह्या मुलांचा संस्कार, ह्या मुलांना काय कमी पडतंय, शाळा कशी असावी, अशा प्रकारचं सुंदर नियोजन गेली 2010 पासून आपण या ठिकाणी करतोय. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रदीप दादा करणे यांच्या माध्यमातून 10 लाखाचं कंपाऊंड या ठिकाणी शाळेवर दिलं. एक टाइम दिलं आणि ते पण काम चांगलं झालं. बेलारी गुरुजी होते, आमचे उत्तम गुरुजी होते. अशा प्रकारचे या ठिकाणी शिक्षण चांगले लाभलेले आहे. आता पण शिक्षक चांगला आहे. असा तुमच्या असणाऱ्या जीवनामध्ये आनंदाचं जीवन इथून पुढच्या शिक्षकांना लाभो, अशाच प्रकारचे शुभेच्छा या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. अशाच माणसाला अध्यक्ष करायचं असतं. सगळं उलट चाललंय. तरी गुरुजी मी प्रामाणिकपणे अगदी 10:30 इथं आलो आणि मी तुमच्याशी प्रामाणिकच आहे की एका चांगल्या व्यक्तीचा आपल्या गावात सेवाकृती समारंभ संपन्न होतोय. मला त्याचा आनंद आहे की एक शिक्षक, अगदी संयमी, चांगला शिक्षक आणि आपले चांगले शिक्षक असल्यामुळं आपले विद्यार्थी चांगले घडतात. मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची गुरुजी की चांगले विद्यार्थी घडल्यानंतर त्या शिक्षकाला शाबासकी मिळते, समाधान मिळतं. परंतु मी 2 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात बातमी वाचली. एका 8वीच्या विद्यार्थ्यांनी खिशात चाकू आणून 10वीच्या विद्यार्थ्याचा खून केला. ही घटना, याला जबाबदार कोण? पालक, शिक्षक, प्रशासन. असे जर विद्यार्थी घडत असेल तर आपली समाजव्यवस्था कुठल्या थराला चाललेली आहे? बघा गुरुजी, चांगल्याचा कुणी धनी होतो. एखादा विजय मिळाला
तर त्या विजयामध्ये सगळेजण म्हणतो माझा वाटा आहे त्याच्यात, परंतु अपयशामध्ये कुणीसुद्धा मालक होत नाही. मी पुराणातलं एक उदाहरण देतो. वाल्या पोळ्याने खूप पाप केलं, बायका पोरासाठीच केलं, परंतु जेव्हा त्याला नारदाने सांगितलं की बाबा हे सगळं करतोय कुणासाठी करतोय, तो म्हणला मी माझ्या बायका पोरासाठी करतोय. अरे जी बायका पोरासाठी तू हे पाप करतोय ती त्या पापात सहभागी आहे का, असं तू त्याला विचार. तेव्हा घरी गेला आणि विचारलं तेव्हा ती बायका पोरं म्हणली आम्ही तुमच्या पापात वाटेकरी नाही. त्या वाल्या कोळ्याला बदल झाला आणि त्यांनी ठरवलं की आता कुणासाठी पाप करायचं नाही. चांगला वागला तो वाल्याचा वाल्मिक झाला. तुम्ही सर्वजण शिक्षण क्षेत्रातील मंडळी आहात, समाज घडवण्याचं फार मोठं काम तुमच्याकडे आहे आणि तुम्ही ते जबाबदारी पार पडलं तर उद्याचा भारत, उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा जिल्हा, उद्याचा तालुका, उद्याचं गाव हे चांगलं नागरिक घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि ही भूमिका तुम्हाला पार पाडायची आहे. तुम्ही जरी गुरुजी आता रिटायर झाले असले तरी आमच्यासारखे जे शिक्षक होणार आहे, तुम्ही विद्यार्थ्यांचे शिक्षक नाही रिटायर झाले, पण समाजाचे शिक्षक तुम्ही जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत तुम्हाला ती भूमिका पार पाडावी लागणार आहे. आणि विशेष आमच्या गावाचं नशीब आहे की तुम्ही इथं जमीन घेऊन स्थायी जा. त्यामुळे आता तुम्हाला आमच्या आपटी गावाशिवाय पर्याय नाही. तुम्ही आता घर तर उचलून जाऊ शकत नाही काय, त्यामुळे तुम्ही आमच्या पक्के आता कचाट्यात गावलेले चांगल्या कामासाठी. मी अधिकचा वेळ घेणार नाही. आमच्या माजी सरपंचांनी अधिकचा वेळ घेऊन चांगलं मार्गदर्शन केलं. आमचे माजी सरपंच अतुलदादा मुरकुटे, विद्यमान सचिन कांबळे, ही सामाजिक टीम आमची ग्रामपंचायतीची चांगली काम करते आहे. मी एक ज्येष्ठ होते नात्याने त्यांना सहकार्य करण्याचं काम करतो. असंच काम मी पुढेही करणार आहे. अधिकचा वेळ न घेता गुरुजी तुम्हाला उर्वरित आयुष्य तुम्ही खरं तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही आयुष्य जपते, आरोग्य जपलेलंच आहे. आता फक्त ते टिकवायचं काम तुम्ही करा. तुमच्या विषय तुम्हाला ते सहकार्य करतील. कोणती भाजी द्यायची, कोणतं काय करायचं ते तिच्या विभागात तुमच्या अवलंबून आहे. त्यामुळे त्यांचा विभागात वाटा आहे तुमच्या आरोग्यामध्ये. एवढं तुम्हाला दोघांनाही उभा त्यांना चांगलं आयुष्य लाभो एवढी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे, 1-2 मिनिटच मी बोलणार आहे, फार नाही बोलणार. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सगळे मान्यवर सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. दाबलं पाहिजे ना. आज माझ्या भावाचा त्यांचंच काम आहे ना ती निरोप समारंभाचा कार्यक्रम. तोही शिक्षक आणि आम्ही सगळ्या बहिणी, 6 बहिणी आहोत आम्ही चुलत आणि आम्ही दोघी सख्या. आम्ही 6ही बहिणी सगळ्या शिक्षिका होतो आणि मुख्याध्यापिका होऊन आम्ही सगळे रिटायर झालेलो, 3 जणी रिटायर झालेलो आहोत. तर ह्या सगळ्याच्या मागं आमच्या वडिलांचा हात आहे. आमचे वडील तालुका मास्तर होऊन रिटायर झाले होते आणि ते नेहमी म्हणायचे की तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा. आयुष्यात कधीही तुम्हाला कोणापुढे हात पसरवा लागला नाही पाहिजे, त्यामुळं तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा असं त्यांचं नेहमी आम्हाला सांगणं असायचं. आम्हाला म्हणायचे एक तर काम करायचं, आईला मदत करायची, शेतात काम करायचं किंवा अभ्यास करायचा. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला कधीही त्यांनी असं हलू दिलं नाही आणि आम्ही त्यामुळे घडलो. सगळ्या प्रकारचे आपल्यावर तसे संस्कार होत गेले आणि आम्ही तसं घडत गेलो. कितीही प्रसंग आयुष्यात कसे आले तरी आज आम्ही उभे राहत गेलो. आणि नंतर प्रतीकबद्दल सांगायचं झालं तर हा आमचा सगळ्यांचा सगळ्यात धाकटा भाऊ. आम्ही 4 भावंडे, 2 भाऊ 2 बहिणी. तर हा सगळ्यात धाकटा भाऊ म्हणजे शेंटपण. आणि काय व्हायचं त्याला, सगळ्यांचं ऐकावं लागायचं का तर मी लहान आहे म्हणून त्याला सगळ्यांचं ऐकावं लागायचं. आणि मग तो असा मितभाषी झाला. फार बोलायचा नाही, काम मात्र करायचं आणि सगळ्यांचं ऐकायचं का तर मी लहान भाऊ असं त्याच्यावर एक हे झालं. आणि परंतु त्याच्यातूनही त्याने त्याचा संसार, त्याची सर्व्हिस हे सगळं त्यांनी जपत इथपर्यंत सगळं गाडं ओढलं. त्या संसाराच्या गाड्यामध्ये त्याला त्याच्या बायकोची साथ म्हणजे आमच्या संगीताची साथ चांगली मिळाली आणि संसार इथपर्यंत आला. झाली, मुलांची लग्न झाली, नातवंड झाली. आता इथून पुढच्या काळामध्ये त्यांनी त्याचं आयुष्य आता बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांनी अशा पद्धतीने जगावं, त्याचे आवडानिवडी त्यांनी जपाव्यात, गावाला वेळ द्यावा, अध्यात्म करावं, भजनी मंडळ करावं. आम्ही तेच करतो सध्या, भजनी मंडळ वगैरे जॉईन केलं. हां
आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बघा, आज निरोप देताना पापण्या पाणवतात. एक सांगते मी, आज निरोप देताना पापण्या पाणवतात. पापण्या पाणवल्यावर खरं तर आतल्या वेदना जाणवतात. पापण्या पाणवल्यावर खरं तर आतल्या वेदना जाणवतात. आजचा दिवस म्हणजे एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू. आसू का तर मला सर्व्हिस लागते तेव्हा आपण काय म्हणत असतो की नाही मला सर्व्हिस लागली पाहिजे, मी करणार, मी जाणार, मला उभं राहायचं स्वतःच्या पायावर. आणि आज आपल्याला एका डोळ्यात का असं हे होतं की नाही आता ह्या रोजच्या दिनक्रमातनं मी सुटलो आणि आता मला इथून पुढचं एक वेगळं आयुष्य जगायचंय. हा एक त्याच्या मागचा भाव असतो. म्हणून थोडंसं वाईटही वाटतं आणि थोडंसं हसू पण येतं. आता उद्यापासून ह्याचा प्रदीपचा दिनक्रम सगळा बदलणार आहे. त्याला असं म्हणजे ती रुटीनची सवय लागलेली असते, ती आता काही लवकर उठायचं नाही, मला जायचं नाही असं होणार आहे. आणि नोकरी करताना आपल्याला वेळ पुरत नाही. सकाळी 10लाच पळायचं, 9:30लाच पळायचं, वेळ पुरत नाही. स्वतःसाठी वेळ देता येत नाही, नंतर परिवारासाठी वेळ देता येत नाही, नातलगांकडे काही कार्यक्रम असले तर जाता येत नाही. आता त्यांनी छानपैकी सगळीकडे जावं, फिरावं, स्वतःला वेळ द्यावा. आणि जसं जसं वय वाढतं तसं आरोग्याचंही भान येतं. अशा निवृत्तीनंतर स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायचं. जेव्हा शरीर आणि मन शांत असतं तेव्हाच खरी विश्रांती मिळते. यापुढील काळात आरोग्य, योगा, आवडीचे छंद जोपासावेत. ते सांगितलं मी शेवटी असं म्हणेन, जमले तितके केले तरीही करणे उरले, अजूनही जगणे सरले नाही. जमले तितके केले तरीही करणे उरले, अजूनही जगणे सरले नाही. निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नाही, निवृत्ती म्हणजे नवीन आयुष्य. प्रदीप, तुला पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा. पुढील जीवन सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यदायी जावं एवढी मी आजच्या दिनी परमेश्वराची प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. येणं फिरत नाही, सोड म्हणते पाऊस तरी माणसं सुटत नाही. सोड म्हणते पाऊस तरी माणसं सुटत नाही. सोन्यासारख्या माणसांच्या लाख मोलाच्या आठवणी, सोन्यासारख्या माणसांच्या लाख मोलाच्या आठवणी मिटणार नाही जोवर पापणी मिटत नाही. आठवणी मिटणार नाही जोवर पापणी मिटत नाही. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सगळे ग्रामपंचायत सदस्य, व्यवस्थापन चेअरमन आणि चेअरमन, आजच्या दिवशी खास माझ्या प्रेमाखातर वेळात वेळ काढून तर उपस्थित राहिलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वात आधी मी या गावचे शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षक वृंद आपले यांचे आभार मानतो की ज्यांनी हा निरोपाचा कार्यक्रम घडवून आणला. आजच्या या कार्यक्रमासाठी मी सदैव आपल्या ऋणात राहील. आजचा हा दिवस माझ्यासाठी एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू असा आहे. नोकरीनिमित्त स्वतःसाठी, परिवारासाठी, नातेवाईकांसाठी, समाजासाठी माझी इच्छा असूनही करायचा वेळ देता आला नाही. जगातील सर्वात मौल्यवान वेळ माझ्याजवळ असणार आहे या गोष्टीने नक्कीच मला आनंद आहे. परंतु एवढी वर्ष या सेवेत असताना जेवढा वेळ माझ्या परिवारासोबत घालवला नाही, कदाचित त्यापेक्षा जास्त वेळ मी सेवेतील सहकार्याबरोबर घालवला आहे. आता मात्र या सहकार्याबरोबर घालवता येणार नाही या गोष्टीची मला खंत मनात राहिला आहे. या सेवेच्या माध्यमातून शाळेसाठी जे काय कार्य करत असतो ते करण्याचे सामर्थ्य मला ज्यांनी दिलं ते माझे ज्ञानदाते, त्याच शाळेतील शिक्षक, कनिष्ठ, वरिष्ठ, बंधू भगिनी असतील, अधिकारी असतील, या सर्वांचे या प्रसंगी मी हृदयपूर्वक आभार मानतो. मित्र, तुमच्या सहकार्याशिवाय आणि परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय मी काय करू शकलो नसतो याची मला खात्री आहे. मला पूर्ण सेवेत ज्यांनी माझ्यावर विश्वास केल्याबद्दल, माझे जीवन समृद्ध केल्याबद्दल या सर्वांचे आभार मानतो. माझ्या सर्व सहकारी माझ्या प्रवासाचा एक भाग होते. शाळेच्या ठिकाणाबरोबर माझ्या वैयक्तिक आयुष्यात आपण मला मदत केली त्याबद्दल आपला ऋणी आहे. आजच्या आपल्यासोबत माझ्या परिवाराचे देखील आभार मानतो. कारण त्याशिवाय माझ्या घरवासियांनी त्यांच्या हक्काच्या वेळेत शाळेसाठी खर्च केला, मला शाळेसाठी वेळ खर्च करण्याची परवानगी होती आणि या संपूर्ण जीवनकाळात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. खऱ्या अर्थानं माझ्या परिवार हाच माझ्या प्रेरणास्रोत राहिला आहे. माझ्यासाठी अतुलनीय पाठिंबा आणि मैत्री दाखवल्याबद्दल धन्यवाद. आजचा या अतिशय सुंदर
सोऱ्याबद्दल पुन्हा एकदा मी आभार मानतो. शेवटा एवढंच म्हणेल, जमीन जितके केले तरी करणे म्हणजे काही नकोस एवढी निवृत्ती अजूनही जगणे ठरले नाही. धन्यवाद सर. पावसाने खूप वेळ संधी एकदम दिवसामध्ये ती शाळेत सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. संपूर्ण व्यासपीठ सर्व शिक्षक शाळा योग असा आहे भुजबळ सगळ्यांना करून घेताना ते तिथलीच होतो वाडे बोलायचं आणि आज निवडणूक होत आहे ना तर माझे समोर होत आहे हा मोठा योग त्यांना मी आपली संघटना जी आहे राज्यव्यापी त्यांना शुभेच्छा देत आहे. त्यांनी आपलं पुढील आयुष्य व्यवस्थित जगावं, निरोगी जगावं हे अपेक्षा बाळगतो. माझं भाषण पूर्ण सुधीर सरांनी आपला सत्कार घ्यावा अशी त्यांना विनंती करतो. ओके. शाळेचे मुख्याध्यापक मान्य बिलार सर यांनी सन्मान करावा अशी त्यांना विनंती करतो. यानंतर कानोराज टीव्ही लाईव्ह याचे ज्येष्ठ पत्रकार माननीय महादेव साकोरे यांचाही सन्मान शाळेच्या वतीने झालेला आहे. सर्व व्यासपीठाच्या परवानगीने सर्वांचे आभार मानतो. आणि माजी सरपंच उपाध्यक्ष मला आत्ता पाहिल्याला मी पहिले त्यांच्यावर गेलो, कारण मी आत्ताच एक अर्धा तास त्यांच्या मुलाला फोन करता मला सिमेंट काय चालले काय नाव आहे एकदम व्यवस्थित चालले. एवढं आमची नाळं जोडलेली पहिल्यापासून. मी गेले 20 वर्ष राजकारणात आहे. प्रत्येक गोष्ट मी सरांना विचारल्याशिवाय कुठली गोष्ट करत नाही. कारण आम्ही घराघरात लोकांना विचारतो की बाबा मी उभं राहू पण नको, तेही मला सांगते तू बिंदास डोळे दाखव. कारण त्यांच्या माझ्या वडिलांचे संबंध एकदम जुने, तेवढा आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. खरं तर निवृत्ती होण्यापूर्वी ज्यांनी ते आत्ता कष्ट केलेलं आहे. आदित्य पण त्यांचा मुलगा एकदम चांगलं काम करत आहे, त्यांचे पण मेडिकल भरपूर आहे. त्यालाही पुढच्या वाटचाल खूप खूप शुभेच्छा. आणि हा निवृत्ती कार्यक्रम करण्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिला तर मी त्यांचे सरांचेही खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद.